समाजाच्या वतीने शुक्रवारी नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली। पाहूया सविस्तर वृत्त। मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिंसक वळण घेतल्याचं पाहायला मिळतंय। बांगलादेशात हिंदूंवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आले, त्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी नाशिक बंदची हाक देण्यात आली। याविषयी अधिक माहिती नाशिक जिल्हा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आली आहे। हिंदूंवर बांगलादेशमध्ये जे अमानुषपणे अत्याचार करण्यात आले त्याच्या निषेधार्थ केंद्र सरकार भारत सरकारने कठोर पावलं उचलावी म्हणून तमाम हिंदुत्ववादी संघटना, पक्ष, सर्व राजकीय पक्ष आणि सर्व मंडळं, व्यापारी संस्था या सर्वांच्या वतीने स्वयंस्फूर्तीने नाशिकमध्ये, नाशिक शहर नव्हे तर जिल्ह्यात बंद पुकारला आहे। या बंदमध्ये सर्वांनी आपापले व्यवहार बंद ठेवून सहभागी व्हावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो। आणि बंद हा अत्यंत शांततेत असेल, कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आमच्या हिंदू सकल समाजाचा त्याच्याशी संबंध राहणार नाही। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अमानुषपणे अत्याचार सुरू होतोय, त्यांचा छळ होत असेल तर त्या विरोधात निषेध करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे। म्हणून या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन नाशिक जिल्हा सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आलंय। या बंदला आता कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी।